यानंतर अजून एक चक्रधार रचना, याचे बोल आहेत खूपच सुंदर. म्हणजे कसं असतं, आजोबांकडे एक आराम खुर्ची असते. मग ती आराम खुर्ची सुंदर लाकडाची आणि खूप सुंदर अँटिक पीस असते. मग ती मुलाकडे येते. मग आजोबांच्या वाड्यातनं मुलाच्या बंगल्यावर येते. मग मुलाच्या बंगल्यावरनं एका फ्लॅट मध्ये येते नागवाच्या. तर तो सांगताना पण सांगतो, ही माझ्या आजोबांची आहे, काय सुंदर दिसते मला. तशीच ही जी बंदिश आहे ती माझ्या गुरूंच्या गुरूंचे गुरु स्वर्गीय गोपीकृष्णजी यांची आहे. आणि खूपच सुंदर करायचं ते प्रयत्न करतो. त्यांना कदा हे ना हे कदा कधी पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा कदा हे ना हे दिन कदा कत पतंग दिल दहा तनधा 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 कदा हे ना हे दिन कदा कत पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा कत पतंग दिल दहा तनधा. हे बोल आणखी सुंदर प्रसाद एकदा म्हणून जातात. प्रसाद नाही सांगतो एक बार प्रॅक्टिस केली आणि तेव्हा आमचं असं बोलणं झालं की